नमस्कार, आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। त्याच्यातून लाडकी बहीण योजना आणली, किती आमच्यावर टीका केली। आज देखील हेच मीडियावाले सांगतात ही योजना बंद होणार, ती योजना बंद होणार। अरे ते राज्य सरकार ठरवेल ना, तुम्हाला कोणी अधिकार दिलाय? त्याच्यामध्ये मी अर्थसंकल्प मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार आहे ना, त्यावेळेस राज्याचा आर्थिक शिस्त, आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतोय। आज माझ्या लाडक्या बहिणी इथं बसल्यात, मला या सभेच्या निमित्तानं सांगायचंय, कालच मी इथं परतूर मंठाला येत असताना 3,500 कोटी रुपयाच्या चेकवर सही केली। 8 दिवसात माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत। आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत, परंतु दिलेल्या योजनांचा फायदा पण तुम्ही नीट उचलला पाहिजे। 1 रुपयामध्ये पीक विम्याची योजना आणली, काढली, माझ्या शेतकऱ्याला ती परवडावी, परंतु त्याच्यामध्ये किती चुकीचे प्रकार केले। काही गायरानं स्वतःची दाखवली, देवस्थानच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या, पिकं दाखवली। अरे असलं जर तुम्ही चुका करायला लागला तर ते पाप कुठे फेडाल? वर गेला तरी परमेश्वर तुम्हाला माफ करणार नाही। तुम्ही नियमाने वागा ना, तुमचा अधिकार आहे। तुमच्यावर अन्याय झाला, जरूर तो अन्यायाला त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम, दाद मागण्याचं काम तुम्ही करा। तो घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला अधिकार आहे, त्याचा आम्हालाही आदर आहे, तुम्हालाही आदर आहे, आणि त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय। परंतु कुठेतरी एखादी चांगली योजना आणायची आणि ती ज्या घटकाकरता आणलेली आहे त्या घटकाला त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी त्याचा फायदा घेणं हे बरोबर नाहीये। हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यातून आम्ही पुढे चाललोय। इतर राज्यामध्ये काय चाललंय? सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। पाहत रहा आपलं मलकापूर न्यूज।